प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल। 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी। नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम पुरवण्याचेही आदेश। कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करा, नोंदी म्हणून खोटे पुरावे दिले जातात, भुजबळांचा आरोप। तर खोटी प्रमाणपत्र शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याची भुजबळांकडून मागणी। हैदराबाद गॅझेटियरबाबत शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या 2 याचिका। ॲडव्होकेट विनीत धोत्रे आणि शिवा संघटनेकडून याचिका दाखल करत 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी। शेतकऱ्यांचं नुकसान डोळ्यात देखत दिसतंय, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला हवी, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। राज्यात अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान, पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। सर्वाधिक भ्रष्टाचार कौशल्य विकास खात्यात, बोगस नावं असलेल्यांना पैसे वाटप, राऊतांचा आरोप। तर आरोप करणारे आता सुद्धा जामिनावर, नवनाथ बन यांचा राऊतांना टोला। जात म्हणून आम्ही वेगळे, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास, बंजारा समाजाकडून तीव्र विरोध झाल्यानंतर वंजारी आणि बंजारा एकच या विधानावर धनंजय मुंडेंची सारवासारव। लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्याचं समोर, कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचण्याचा वित्त विभागाचा अंदाज। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये बंजारा समाज उतरला रस्त्यावर, संभाजीनगर नांदेड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। पुण्याला जोरदार पावसानं झोडपलं, वैकुंठ स्मशानभूमी परिसरात साचलं पाणी, मार्केट यार्ड परिसरातही रस्त्यावर साचलं पाणी। चला, महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। आत्ता क्षणाची बातमी अशी की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत। राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदतवाढ दिली आहे। त्यानुसार आता राज्य सरकारला 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते, मात्र ही मुदत आता संपत आली असूनही एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली नाही। या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेतील विलंबाविषयी जाब विचारला, तेव्हा राज्य सरकारने आपली बाजू मांडली असता न्यायालयाने आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आणि त्यामुळे आता 31 जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेऊन त्यांचा निकालही जाहीर करावा लागेल। वास्तविक पाहता मागच्या हायकोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अनुषंगानं पुन्हा कुठल्याही प्रकारे मुदतवाढ ही घेण्याची आवश्यकता प्रशासनाला पडता कामा नव्हती। मात्र हे वेळ काढू धोरण हे सरकारचं होतं आणि आज हा सरकारने निवडणूक आयोगाला मदत न करता जे निवडणुका लांबणीवर घालण्याचा जो घाट घातला होता, आज तो पूर्णतः फसलेला आहे।
देर आए दुरुस्त आए। सुप्रीम कोर्ट ने ही स्थगित करने के कारण 4,000 करोड़ का महाराष्ट्र का वित्त आयोग का नुकसान हुआ, मगर अब सुप्रीम कोर्ट ने ये बात समझ ली है और उन्होंने कहा 31 जनवरी तक करना चाहिए। मैं तो समझता हूं कि सुप्रीम कोर्ट ने इस पे सही तो स्टे देने का कोई कारण नहीं था। अब स्थगिति हट गई है, चुनाव होंगे और हमारे 4,000 करोड़ केंद्र सरकार के वित्त आयोग के हमें आएंगे, ये मेरा विश्वास है। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेस ॲक्शन मोडवरती आली। हर्षवर्धन सपकाळ 18 तारखेला कोकण विभागाची बैठक घेणार आहे। ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनात्मक आढावा ते घेणार असल्याचं कळतंय। त्यामुळे यंदाच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे पुढील वर्षाच्या निवडणुकांमध्ये आता काँग्रेस किंवा आपण असं म्हणूयात की महाविकास आघाडीला जोरकसपणे पुढे जाण्याकरता संघटनात्मक बांधणी कशी करता येईल, काय तयारी करता येईल, या दृष्टीने आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे ठिकठिकाणी आढावा बैठका घेणार आहेत। त्यामुळे ठाणे, पालघर, रायगड आणि त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनात्मक आढावा ते घेणार असल्याचं कळतंय। या विषयाला घेऊन सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊयात। बघा काय आज नेमकं घडलं। आज सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला झापलंय। निवडणुका घेण्यास आयोगानं मुदत वाढवून मागितली आहे। मुदतवाढ कशासाठी असा कोर्टाने आयोगाला सवाल विचारला। आयोगानं ईव्हीएमची कमतरता याचं कारण पुढे केलं। विद्यार्थ्यांच्या परीक्षा, कर्मचारी कमतरतेचं कारण देखील सांगितलं। एका पाठोपाठ एक निवडणुका घेण्यास आयोगाची असमर्थता असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। आणि या महिन्यापर्यंत निवडणुका पूर्ण करण्याची कोर्टाला अपेक्षा होती, पण निवडणुका का झाल्या नाहीत असा आयोगाला सुप्रीम कोर्टाने खडा सवाल विचारला। सुप्रीम कोर्टाकडून निवडणुकांसाठी आयोगाला 4 महिन्यांची मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि मुदत जी असणार आहे ती आता पुढल्या वर्षाच्या 31 जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे।